मी आहे केतकी आणि तुम्ही पाहताय केतकीज लाईफस्टाईल। भरपूर दिवाळी सेलिब्रेशन झालेलं आहे, दिवाळी छान गेली, भरपूर खाणं पिणं झालं, भरपूर मजा केली आणि आज आहे भाऊबीज म्हणून आम्ही चाललेलो आहोत केटकावळीच्या बालाजीला। माझ्याबरोबर आहे माझी मुलगी आणि माझे आई वडील। हाय, ही आहे आमची कॅब आणि कॅबमध्ये बसून आम्ही जाणार आहोत केटकावळीच्या बालाजीला। यावर्षी असं झालं आहे की ऑक्टोबरमध्ये आपले सगळे सण संपतायत। नोव्हेंबर हा महिना पूर्ण रिकामा आहे, त्याच्यामध्ये काही विशेष असं काही नाही आहे। त्यामुळे मी विचार केला चला आता दिवाळी पण आहे, आई वडील माझे पुण्यातच आहेत, त्यामुळे 2-3 दिवसाची सुट्टी टाकूया आणि माहेरपणासाठी जाऊयात। माझा भाऊ असतो इंडियाच्या बाहेर, त्यामुळे भाऊबीजेला असं काही वेगळं मी करणार नव्हते, पण विचार केला 2-3 दिवसाची जर सुट्टी टाकली तर बाहेर पुण्यातल्या पुण्यातच पण जवळपासच्या एरियामध्ये छान आई वडिलांबरोबर एन्जॉय करता येईल, त्यांनाही फिरवता येईल आणि आम्ही सुद्धा मजा करू। म्हणून जास्त काही विचार केला नाही, सकाळी उठलो, आवरलं आणि फटाफट निघालो आणि कॅब बुक करून आम्ही निघालेलो आहोत केटकावळीच्या बालाजीला। माझ्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका। पुण्यामध्ये इतकं सुंदर वातावरण आहे ना, खरंच थोडा पाऊस पडतोय, नाही म्हटलं तरी ऑड टाईमला पाऊस पडणं इज नॉट गुड, पण तरी सुद्धा वातावरण खूप छान आहे। थोडी थंडी आहे, गरमही होतंय, ऊनही पडतोय, पाऊसही चालू आहे, तिन्ही ऋतू दिवसाभरामध्ये आपल्याला दिसतायत। पुण्यापासून साधारण 50 किलोमीटर लांब असलेलं हे मंदिर नारायणपूर रोडला आहे आणि याला प्रतिबालाजी असंही म्हणतात। या छोट्याशा प्रवासासाठी आम्ही उबर कॅब बुक केलेली होती आणि ह्याचं टायमिंग आम्ही ठरवलेलं होतं 12 ते 7, म्हणजे 7 वाजता आम्हाला ही कॅब सोडायची होती। पिंपरी चिंचवड साईडवरून जर तुम्ही निघालेला असाल तर तुम्हाला साधारण 1.5 तास या पूर्ण प्रवासाला लागतो। दिवाळी असल्यामुळे आणि सुट्टी असल्यामुळे आम्हाला अजिबात ट्रॅफिक लागली नाही कुठेच, कारण दिवाळीसाठी भरपूर लोक आपापल्या गावी गेलेली आहेत, त्यामुळे पुण्यामध्ये थोडं शांत आहे। दिवाळीमुळे भरपूर गोड खाऊनही झालेलं आहे, त्यामुळे आज आमचं अक्षरशः काहीतरी झणझणीत खाण्याचं मन आहे। त्यामुळे आम्ही विचार केला जोगेश्वरी मिसळला थांबूया। या रस्त्यावरून प्रवास करताना मला असं जाणवलं खाण्यापिण्यासाठी भरपूर स्टॉल्स इथे आहेत, त्यामुळे जोगेश्वरी मिसळला आम्ही थांबवलेली आहे गाडी। आता बघूया जोगेश्वरी मिसळ कशी आहे, मी पण ही मिसळ पहिल्यांदाच ट्राय करणार आहे। जोगेश्वरी मिसळचं एक छोटा आउटलेट, अशी मोठी आउटलेट सुद्धा या सेम हायवेला आहेत, पण आय थिंक ते पलीकडच्या साईडला म्हणजे पुण्याच्या दिशेने येणारे आहे। आता आम्ही चाललेलो आहोत खेड शिवापूरच्या मार्गाने पुढे केटकावळीच्या बालाजीला, तर इथे विचार केला आता खाऊया, बसूया जरा शांतीत। आता दुपारचे 2 वाजलेले आहेत आणि मला असं वाटतं आता छानसं झणझणीत मिसळ खाऊन आम्ही पुढच्या रस्त्याला निघू। ओके ओके, आणि स्पाइस लेवल किती आहे त्याचा? मीडियम स्पायसी आहे। मिसळीची ऑर्डर आम्ही प्लेस केली आणि मिसळ 2च मिनिटात आली। ही मिसळ अत्यंत झणझणीत आहे आणि सुपर झणझणीत घेण्याचा सुद्धा ह्याच्यामध्ये ऑप्शन आहे। आम्ही स्पेशल मिसळ प्लेट घेतलेली नव्हती, तरी सुद्धा ह्याच्यामध्ये दही वाटी होती। स्पेशल मिसळ प्लेटमध्ये 4 पाव येतात आणि नॉर्मल मिसळ प्लेटमध्ये 2 पाव येतात। हे सगळं खाऊन झाल्यानंतर तुम्हाला खरं वाटणार नाही, पण मी 2 ग्लास भरून ताक पिलेली आहे। खाऊन पिऊन पोटोबा करून झाल्यानंतर आम्ही पुढच्या प्रवासाला निघालो। मला काय वाटतं माहिती आहे का, आपण जेव्हा प्रवासात असतो ना तेव्हा डेस्टिनेशनपेक्षा प्रवासाचा आनंद हा सगळ्यात मोठा असतो। आपल्या लोकांबरोबर प्रवास करणे, बाहेरचे मस्त नजारे बघणे, गप्पा मारणे, यामध्ये एक वेगळाच आनंद आहे। कुठल्याही तीर्थस्थानावरती गेलं ना की ही छोटी छोटी मुलं गंध घेऊन येतात, त्यांना ते लावायचं असतं आणि त्याच्यासाठी ते पैसे मागत नाहीत, तुमच्या हिशोबाने तुम्ही पैसे द्या असं म्हणतात। मला हे गंध लावून घ्यायला प्रचंड आवडतं, कारण मला वाटतं इथं आल्यानंतर ज्या काही गोष्टी आहेत त्या इतक्या पवित्र आहेत ना, त्या सगळ्या करून घेण्यात मला खूप उत्सुकता असते। त्यामुळे कुठल्याही देवस्थानाला गेले ना की या सगळ्या गोष्टी मी अगदी आवडीने करून घेत असते। आता आम्ही या तीर्थस्थानावर केटकावळीच्या बालाजीला पोचलेलो आहोत। खरं तर आम्हाला फक्त 1.5 तास लागला, मध्ये आम्ही एक हॉल्टही घेतला जिथे आम्ही मिसळ वगैरे खाल्ली, ज्याच्यात आम्ही अर्धा-पाऊण तास घालवला, पण मस्त छान, बिलकुल ट्रॅफिक नाही, काही नाही, मजा आली। शाळा कॉलेजेसला अजून सुद्धा सुट्टी आहे, त्यामुळे लोक मस्त मजा करतायत आणि देवळात भरपूर गर्दी होती, पण लाईन नव्हती। तुमचं अगदी इझिली दर्शन इथे होतं। चप्पल बूट ठेवण्यासाठी साईडला जागा आहे। मोबाईल घेऊन देवळाच्या आत जायला परमिशन नाही, आतमध्ये फोटो व्हिडिओज काढायलाही परमिशन नाही। तुम्हाला तुमचे मोबाईल एका ठिकाणी सबमिट करावे लागतात, त्याची प्रोसेस आहे आणि ती छान मेंटेन केलेली आहे। हे आहेत मंदिराचे आणि आरतीचे टायमिंग्स। याप्रमाणे तुम्ही या तीर्थस्थानाला भेट देऊ शकता। या परिसरात आल्यावरती गोविंदा गोविंदा आणि सुंदर अशी गोविंदाची गाणी लागलेली आहेत। परत
खूप जास्त पावसाने आकाश भरून आलेलं आहे. भरपूर सगळीकडे वांबाळलेली हवा आहे आणि सगळीकडे पावसाचे ढग आलेले आहेत. असं वाटतंय की जोरात पाऊस पडणार आहे आणि अजिबात गरम नाही होते. हा आहे देवळाचा सुंदर असा कळस आणि या देवळातल्या कळसावरती वराह देवाची मूर्ती लावलेली आहे. तुम्हाला जर माहिती असेल तर वराह देव हा सुद्धा नारायणाचाच एक अवतार आहे. देवळाच्या आजूबाजूचा परिसर अत्यंत स्वच्छ आणि छान मेंटेन केलेला आहे. नुकताच पावसाळा संपत आलेला असल्यामुळे आजूबाजूच्या परिसरामध्ये सगळीकडे छान हिरवीगार झाडं पसरलेली आहेत. साऊथ साईडच्या देवळांमध्ये जसं कोरीव काम केलेलं असतं त्याला मीनाक्षी मंदिर असं म्हणतात, त्याच टाईपचं याही देवळाच्या कळसावरती कोरीव असं काम केलेलं आहे. आतमधून सुद्धा देऊळ अत्यंत सुंदर मेंटेन केलेलं आहे, अत्यंत स्वच्छ आहे. लाईनीमध्ये सगळेजण फटाफट दर्शन घेतात आणि पुढे सरकतात, त्यामुळे दर्शनही पटपट होतं, फारसा वेळ लागत नाही. तो आता जस्ट मी दर्शन करून आले, आतमध्ये जाऊन आले, सुंदर मंदिर बघून आले. भरपूर गर्दी आहे पण लाईन नाही आहे, पटापट दर्शन होत आहे. आणि आज मिळाला आहे खिचडीचा प्रसाद. तुम्ही पाहताय ना ऊन पावसाचा कसा खेळ चालू आहे. ढग इतके भरून आलेले होते आणि 2च मिनिटांमध्ये परत सूर्यप्रकाश आलेला आहे, कडक ऊन पडलेलं आहे. सगळीकडे छान सोनेरी सोनेरी दिसतंय परत एकदा आणि एका साईडला ढगही आहेत, पाऊसही पडेल असं वाटतच आहे. आमचं अगदी निवांतपणे दर्शन झालेलं आहे आणि आता आम्ही आजूबाजूचा जो आवार आहे तो इथला बघणार आहोत. इथे आम्हाला दिसला बर्फाचा गोळा. गौरव बेस्ट बर्फ गोळेवाले. कित्येक वर्ष झाले बर्फाचा गोळा खाऊन, आज मात्र इथे बर्फाचा गोळा दिसतोय तर नक्कीच खायला पाहिजे असं मला वाटलं. म्हणून आमच्यापैकी तिघांनी, म्हणजे मी, माझ्या आईनी आणि माझ्या मुलीनी, आम्ही तिघींनी मिळून मात्र बर्फाचा गोळा घेतला. इथल्या बाहेरच्या बाजारामध्ये काही रानमेवा सुद्धा ठेवलेला होता, जसं कैऱ्या, बोरं, आवळे, रानबोरं, शेंगा, काकड्या, चिनीमिनी बोरं आणि बऱ्याच काही गोष्टी होत्या. अजून पेरू वगैरेही कापून ठेवलेले होते. सुंदर आम्ही काय काय गोष्टी घेतल्या इथून आणि या मावशी म्हणल्या माझाही व्हिडिओ काढ, म्हणून मी त्यांचाही व्हिडिओ काढला. गाडीत बसून मंचिंग करायला कोणाला आवडत नाही आणि त्यातून असा रानमेवा मिळणार असेल तर बेस्ट, म्हणून गाडीत बसून खाण्यासाठी काही गोष्टी आम्ही घेतल्या. तर फ्रेंड्स, असेच नवीन नवीन व्हिडिओज घेऊन मी येत असते. माझ्या चॅनलला जर अजूनही तुम्ही सबस्क्राईब केलेलं नसेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि माझ्या या व्हिडिओला सुद्धा लाईक करा, म्हणजे मला असेच छान छान व्लॉग्स घेऊन येण्यासाठी मोटिवेशन मिळेल. केटकावळीच्या बालाजीचं छान असं दर्शन झालं, शॉपिंग झाली, मजा करून झाली, खाऊन पिऊन झालं, मिसळ खाल्ली, रानमेवा सुद्धा खाल्ला आणि सुंदर असा दिवस घालवला. तर फ्रेंड्स, तुम्ही सुद्धा पुण्यापासून जवळ असणाऱ्या या देवस्थानाला नक्की भेट द्या आणि तुम्हाला हे कसं वाटलं तेही मला कमेंट करून नक्की सांगा. भेटूया नवीन एका व्हिडिओबरोबर लवकरच. तोपर्यंत बाय.